हे मध्येच काय आलं तुमच्या डोसक्यामध्ये? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. पण असं अचानक काय विचारता तुम्ही मला? अरे राणा काय सांगाना झालंय. सांगणार र, तू नीट ऐक तर. मला खरं काय ते प्लीज सांग. मी फार कन्फ्यूज झाली. प्लीज प्लीज मला असं लटकवून ठेवू नकोस. कोण आहेस तू नक्की सांग. तू राणाची आहेस का? अरे आता राणा कबूल करणार कारण ते गप्प बसलाय. सांगा ना राणाजी. दोस्तीचं प्रेम तर आहेच आहे, पण आता लग्नाचं प्रेम सुद्धा घ्या. हे काय बोलताव तुम्ही? मी राणा नसताव. हे उगा काय बी बोलू नका. अगं खोटं बोलायलाय की राणा नाही असं म्हणालाय. पप्प्या, तू लपून बसलायस. वय वय लपून बसले. मग आता डाऊट क्लिअर झाला. याच्या पुढं राणाचं नाव कधी घ्यायचं नाही, समजलं? अगं तायडी मग मी खरं सांगायला तू राणाचा आहे. पण ह्यो राजा त्या मास्तरनीला मी राणा नाही असं का म्हणला? येऊ दे, विचारतोच. खरंच तू राणाजी नाहीयेस? अजिबात नाही. आणि तसं बी ते सगळ्या गावासमोर तुम्ही म्हणलेलं असते की मी राणा नसते म्हणून. आणि मला असं ते इथे एकटं बोलून तुम्ही ते काय म्हणताव ते लग्नाचं प्रेम घ्या असं कसं म्हणताव तुम्ही? कारण मला वाटतंय की तुम्ही राणाजी आहात. हे तुम्ही इल्ले. मी राणा नसते, राजा असते बघा. आणि मला ते अडकवण्याचा प्रयत्न करू नका बघा. मी अजिबात अडकत नसते. मी राणा नाही, राजा असते. आता काय कोणी काय बी म्हणते तो राणाचा आहे आणि ती तायडी सर्किट आहे. फक्त तुम्हाला काही कळतच नाही. अहो तो राणा तिकडे तोंडावर धडधडीत खोटं बोलायला आहे. मग तुम्हाला फोनवर खोटं सांगायला काय झालं होतं? हा किड 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 पडल्या डोसक्यात माझ्या. काय चालणंच झाले. आपण चलूया. चला. राणा तू राणाच आहेस. काय काय झालं? राणा भाऊजी, काय झालं? ते अंजलीनं मला ते तलावर बोलवलं होतं बघा. ते मला वाटलं मी ते इतके दिवस ते पटवतंय हे तिला पटलं असेल. पण तुम्हाला सांगते ही बाई म्हणजे लई डेंजर बघा. नाही नाही ते तुम्ही सांगता तेच बरोबर आहे. ही बाई लई चॅप्टर असते. तू आधी आम्हाला एक सांग, तू तिला राणा नाहीस असं का सांगितलंस? ते मी कसं सांगितलं माहितीये का? मी तिला म्हणलं मी राणा नाही आणि ती मला म्हणत होती की तू राणाची आहेस. ते याच्यामध्ये जरा वादावाद झाली बघा. अच्छा. हा पण ते तुम्ही टेन्शन घ्यायचं नसते बघा. राजा असते की हो. आणि आता कसं आहे ते सगळं बॉर्डरवर आलेलं असते बघा. ते लवकरात लवकर मी तिला पटवून सोडत असते बघा की मी राणा असते म्हणून. वय पण आता जे काय करायचं ते लवकरात लवकर करायला पाहिजे, समजलं? एक मिनिट. काय? ते मी अंजलीला तलावावर काय म्हणलं ते तुम्हाला कसं काय कळलं? नाही 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 हे म्हणजे तुम्ही माझ्यावर नजर ठेवून असता की हो. म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही 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 ते बस झालं बघा. ते आता मी इथे काय थांबत नसते. तुम्ही उद्या माझं ते पैसे तयार ठेवा, सोडत असते बघा. झालं? अरे हे बघ, आमचं काहीच नाही. ते पप्प्यानं आम्हासनी फोन केलता. पण तू काय काळजी करू नकस. आम्ही फुल इज्जत काढल्या त्याची, फुल इज्जत. काय ठेवलं नाही. तुझा विश्वास आहे ना आमच्यावर, मग बस तू कामाला लाग. पण परत जर डाऊट खाल्ला तर मी सरळ निघून जात असते बघा. अरे नाही नाही नाही, आम्ही डाऊट घेतलाच नाही, सांगालोय का नाही.
बरं तू बी आराम कर आता, दम लागशील. आला ला 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 राजा राजा दीदी दिलाचा राजा. वहिनी, तुमचाच डाव तुमच्यावरच उलटवला. इथनं पुढं बी असंच होणार. ह्या समध्यामध्ये अंजली बाईसने दुखावलं त्याचं काय? बाप्पा, अंजली बाईसने विश्वासात घ्यायचा टाइम आलाय. सॉरी राणाजी, मी चुकले. कोणाला तरी दुसऱ्यालाच मी तुम्ही समजून बसले. तुमच्यासाठी मी इतकी वेडी झाली ना की त्या खोटारड्या माणसाला तुम्ही समजले. खूप मोठं पाप झालं माझ्याकडनं. मला माफ करा प्लीज. खरंच चुकले मी, मला माफ करा. चूकच नाही तर माफ कसं करणार? तुम्ही चुकला तरी माफी मागायची गरज नाही. तू आधी बाहेर हो, आधी बाहेर हो. मला माहित असते तुमचं राणावर लय प्रेम असते म्हणून. मग राणाच्या थेट तोंडावर सांगून सोडून द्या की हो. मी तुला काय सांगितलं बाहेर हो म्हणून? हो बाहेर. हे चांगलं की हो तुमचं. ते बाहेर असताना ते लग्नाचं प्रेम घ्या म्हणता आणि ते आत आल्यावर ते बाहेर हाकलं होता तुम्ही मला. तू भामटा माणूस आहेस. तू आधी बाहेर हो. ते मी काय सांगते नीट मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. बाहेर हो. ऐकून घेतल्याशिवाय बाहेर जाईन असं वाटतंय काय तुम्हाला? ते मी सगळ्यांना फसवत असते बघा, पण तुम्हाला फसवणं मला जड जात असते. मी तुमचा राणाच असते. तुमचा राणावर, त्याच्या साधेपणावर लय विश्वास आहे म्हणून तुम्ही राजाला कधी बोलला नाही. हा, पण आता या राजाचा मुखवटा लय जड झालाय बघा. मला मुखवटा तू घातलायस राणाजींचा. आता कसं समजावून सांगू तुम्हाला तेच कळत नाही बघा. हा, तुम्ही जसं समजत नाही त्यावर समजावून सांगताय तसंच सांगायची तयारी असते बघा राणाची. पायावरचा वण तर तुम्ही बघितलाच आहे. आणि ते वागण्यावरनं आणि बोलण्यावरनं तुम्हाला कळत असते की मी राण असते म्हणून. ते तळ्याजवळ तुम्ही माझ्याशी बोलत होता तेव्हा ते पप्याची नजर होती आपल्यावर, म्हणून तेव्हा मी ते नाही म्हणलं बघ. आतापर्यंत तू इतकं खोटं बोललायस ना की आता या बोलण्यावर माझा विश्वासच बसू शकत नाही. तो बसू नये म्हणून मी खोटं बोलत गेलो बघा. पण आता अजून नाही. मी राणा आहे, तुम्ही मला ओळखलं म्हणून तळ्याजवळ मला लग्नाचं प्रेम घ्या म्हणून म्हणलं. का? कारण राणा हे तुम्हाला म्हणला होता माझं लग्नाचं प्रेम घ्या, माझं लग्नाचं प्रेम, माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर, अंजलीबाई, तुमच्यावर, अंजलीबाई, तुमच्यावर, अंजलीबाई. ते दोस्तीचं प्रेम काय हो, ते कोण बी म्हणाल. ते राजा बी म्हणलाच की हो, हे आपली दोस्ती झालेली असते. ते दोस्तीचं प्रेम असते म्हणून मार खाल्ला असते बघा. पण लग्नाच्या प्रेमाचा हक्क फक्त राणाचा आहे.
मी माझा तो हक्क परत मागवलोय अंजलीबाई. त्या हिरव्या साडीत आहेत ना बा? हा, त्यांना बोली. अहो थांबा की तुम्ही. तुम्ही मनाने निर्मळ, स्वभावाने सच्चे आणि प्रामाणिक आहात. तुम्ही जसे आहात, साधे आहात आणि तसेच मला आवडता. तुमच्या या साध्या आणि छान स्वभावातच माझा जीव गुंतलाय. अंजली, अंजली, अंजली. आता कळलं? यापुढे मला फक्त अंजली म्हणायचं. हिचा जीव झाला येडा पिसा गगर सारे रे सनी अरे पुन्हा देहा माझा गगर सारे रे सनी पिरतीच्या रंगामध्ये गगर सारे रे सनी नी सा. राणाजी, कुठे होतात तुम्ही एवढे दिवस? का सोडून गेलात तुम्ही आम्हाला? काय चुकलं होतं माझं? कुठे होतात तुम्ही? एवढे का चिडलात तुम्ही माझ्यावर? ते पप्या आणि वहिनींनी मला मारायचा प्लॅन केला होता बघा. त्या दिवशी मी तुमची नदीवर वाट बघत थांबलो होतो. मी आले होते. पण तुम्ही यायच्या आधी पप्या आणि त्याच्या माणसानं मी बेसावत असताना माझ्यावर हल्ला केला.
तुमच्या आणि घरच्यांच्या प्रेमामुळे मी वाचलो बघा. ते नदीत पडून पार कर्नाटक पर्यंत वाहून गेलो होतो बघा मी. अंजलीबाई, तिथे एका भल्या माणसाला सापडलो मी, त्यांनी मला वाचवलं. 10 महिने मी कोमामध्ये होतो. जेव्हा मी शुद्धीत आलो तेव्हा त्या माणसाला सगळी गोष्ट सांगितली बघा. त्याच माणसानं मला राणाचा राजा बनवला. मग ठरवलं की परत जाऊन नंदिता वहिनींना धडा शिकवायचा. तुम्हीच म्हणला होता की साधेपणा आणि बावटपणा यात फरक असतोय म्हणून. राणाचा साधेपणा तसाच आहे, पण बावटपणा निघून गेलाय बघा. अंजलीबाई, पप्या आणि वहिनींना धडा शिकवायचा म्हणून मी या राजाचं सोंग घेतलंय बघा. साऊबाईंनी माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला. आता मी त्यांना सोडणार नाही. आजच्या आज तुरुंगात पाठवीन मी. अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांना त्यांच्यात तोंडून गुन्हा कबूल करायला लावायचा बघा. तुम्ही आता मला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलात ना तरी मी नाही ऐकणार. झालं का? आता तुम्ही राणासारखं वागताय बघा. अंजलीबाई, आबा वहिनींच्या ताब्यात असतात. आबा महेश्वर आपण हुशारीनं काम केलं पाहिजे बघा. ते मी आबासनी लवकरात लवकर हुडकून काढते आणि वहिनींना त्याच्या पापाची बी सजा देते. पण त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे बघा. एकमेकांना साथ द्यायलाच तर आपण लग्न केलं. तुम्ही परत आला, मला माझं सौभाग्य परत मिळालं. तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे मी. तुम्हाला सोडून मी कधीही जाणार नाही. ती चूक मी पुन्हा कधी करणार नाही.